मुंबई के कुर्ला विधानसभा क्षेत्र का एकमात्र हिंदू शमशान भूमि चुनाभट्टी में हुआ बड़ा भ्रष्टाचार। आपको बता दें, चुनाभट्टी शमशान भूमि नवनिर्मित दीवारों में अभी से दरार पड़ने लगी है। शमशान भूमि में अन्य समस्याओं को लेकर शिवसेना यूबीटी के इच्छुक कैंडिडेट नगर रचनाकर नरेश चंद्र कावले शमशान भूमि का दौरा कर उन्होंने कई कमियों की पोल खोली है। वर्तमान विधायक और मनपा अधिकारियों पर प्रहार किया। साथ ही उन्होंने बताया कि मौजूदा जनप्रतिनिधि और मौजूदा विधायक ने भ्रष्टाचार के लिए शमशान भूमि को भी नहीं छोड़ा है और इसकी शिकायत मैं शासन प्रशासन से जरूर करूंगा और मैं चुनाव जीतकर आने पर सभी का विकास कार्य करूंगा। सध्या या दफनभूमीमध्ये छोट्या मुलांना दफन केलं जातं आणि आपण जर बघितलं सर्वकडे चबुतरे बनलेले आहेत, कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे। वास्तविक पाहता दफनभूमीला जे काही चबुतरे बनलेले आहेत आणि आता आतला जे काही आपण हे बघतो दफन करायचा एरिया, त्यात जर बघितलं आपण तर दगड पडलेले आहेत आणि नुसती गिट्टी आणि हे दिसत आहे। इथं ॲक्च्युली माती नाहीच आहे आणि माती जरी असली तरी माती ते बॉडीला डिकम्पोज करून घेण्याकरता जी माती लागते ती माती काही दिसत नाही आहे इथं। ते ॲक्च्युली अवेलेबल करून इथं ते माती पुरवायला पाहिजे। हे म्हणजे सत्य परिस्थिती दिसते इथं। आणि डिकम्पोजिशनचे जे ग्रेवल्स लागतात, थोडीशी माती आणि थोडीशी रेती, ते आणून घालून इथं हे करायला पाहिजे अशी माझी म्हणजे हे आहे। जसं तुमच्या निदर्शनात आलं तरी नक्कीच दिसलं नसेल तेव्हा म्हणजे किंवा त्यांनी कधी दुर्लक्ष लक्षच दिलेलं नाही या गोष्टीवर, किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात लोकांच्या याच्याबाबत कधी त्यांनी त्यांच्या म्हणजे लक्षातच आलेलं नसेल किंवा करावं किंवा म्हणजे काय म्हणता येईल जाणून बुजून दुर्लक्ष केलं असावं किंवा त्यांना करायचंच नसेल किंवा फक्त फंड पास झाला आणि काम झालं नाही काय। एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे। फंडमधून काम केलेलं दिसतंय पण कामाचा दर्जा जो आहे, जी क्वालिटी पाहिजे किंवा जी रिक्वायरमेंट आहे इथली, विशेषतः मातीची रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्वील केलेली दिसत नाही आहे। अनेक जागेवर बिलकुल इथं तर नाहीच केलेलं आहे। या स्मशानभूमीमध्ये तुम्ही डेफिनेटली सांगेल की नाही केलेलं दिसत नाही आहे ते। इथं गरज डेफिनेटली आहे। इथं तुम्ही म्हणजे समजा ज्यावेळेस आपण दफन करतो तर ते बॉडी जी काही आहे ते डिकम्पोज व्हायला पाहिजे, मातीत मिसळायला पाहिजे। त्यांना म्हणजे मातीतले जे काही जीवजंतू असतात त्यांना ते म्हणजे हे करायला पाहिजे, खाऊन त्याला डिकम्पोज करायला पाहिजे। अशातली माती इथं दिसत नाही आहे। त्यामुळे म्हणजे कुणी दफन करतील की नाही करतील इथं मला शंकाच आहे जरा। 10 साल का सफर रहता लोग। हाँ, एक 10 साल तक बहुत लंबा सफ़र है। लोग प्रतिदिन इसकी तरफ ध्यान देना चाहिए। ये अकेली एक दफन भूमि कुर्ला विधानसभा क्षेत्र में है। इसके तरफ भी अगर किसी का ध्यान नहीं जाता तो ये दुर्भाग्यपूर्ण, कुर्ला का दुर्भाग्य है। और यानी इस तरह का यानी व्यवहार करना कि सिर्फ फंड यूटिलाइजेशन के हिसाब से काम करना ये कुछ बराबर नहीं है। आवडी आता तुम्ही पाठपुरावा करणार आहात का आणि याला यश येईल का? मी नक्की पाठपुरावा करेल, याचा काही शंका नाही आहे। बिलकुल पाठपुरावा करेल याचा। हे फक्त डागडुगी करून चालणार नाही। कॉलमला गेलेले तडे काही डागडुगी करून चालत नाही। याला पर्टिक्युलरली स्ट्रेंथन करावं लागेल पूर्णपणे एकतर, किंवा याला पुन्हा तोडून बनवावं लागेल अशी परिस्थिती निदर्शनास येते आहे खरं म्हणजे। इथं पाहणी केलं तर आपण इथं शौचालय जे बांधलेलं आहे इथं अत्यंत वाईट परिस्थितीत आहे आणि आपण जर बघितलं तिथं कुणी जाण्याचंही म्हणजे कुणालाही जायला तिथं म्हणजे कसं तरी वाटेल ते, म्हणजे अक्षरशः म्हणजे घाण परिस्थितीत आहे ते। तर ते इमिजिएटली ती फॅसिलिटी इथं अवेलेबल व्हायला पाहिजे। या व्यतिरिक्त प्रार्थना हॉलमध्ये जे काही आहे ते थोडं म्हणजे बेंचेस वगैरे प्रॉपर करून आणि त्यांना बसण्याची व्यवस्था प्रॉपर करायला पाहिजे। तर आणि इतर जे काही सुविधा इथं लागतात त्या पुरवायला पाहिजे BMCने, असं माझं मत आहे। नोटीसही लावलेलं आहे BMCने सुद्धा याला डेंजरस स्ट्रक्चर डिक्लेअर केलेलं आहे। एवढं असूनसुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे। लोकांच्या म्हणजे अडचणी होतात, लोकांना प्रेत घेऊन येतात त्यावेळेस त्यांना धर्मशाळा मिळत नाही किंवा एक प्रकारे बसायची व्यवस्था नसते किंवा त्यांना आश्रयाची जागा मिळत नाही। आता म्हणजे मेल्यानंतर तर माणूस जातोच म्हणा, पण कमीत कमी जे कोणी त्यांना म्हणजे भावनेने येतात इथं एक प्रकारचे, तर त्यांना कमीत कमी प्रॉपर सुविधा मिळायला पाहिजेत आणि ते आपण BMCकडनं पुढच्या लवकरच करण्याचा प्रयत्न करूया। डागडुगी त्यांनी केली आणि दिसलं नाही त्यांना, म्हणजे हे आश्चर्याची गोष्टच आहे ना। आणि BMCला सुद्धा दिसत नाही आहे आता ही, ते म्हणजे आणखी जादा आश्चर्याची गोष्ट आहे। ही जी सुविधा आहे हे लवकरात लवकर रिपेअर होऊन लोकांना मिळायला पाहिजे अशी म्हणजे असं व्हायलाच पाहिजे खरं म्हणजे।
याला जबाबदार तर ऑफकोर्स म्हणजे इथले जे काही हे आहेत लोकप्रतिनिधी आहेत BMC आहेत तेच जबाबदार राहणार आहेत, त्यात काही शंका नाही. आपण कसा पाठपुरावा करणार आहे? आपण याला BMCला कळवलेलं आहे ऑलरेडी. आणखी आपण त्याचा पाठपुरावा करून त्या BMCने लवकरात लवकर एक काम करावं अशी मी त्यांना, आणि हे काम जे आहे याचं रिपेअरचं काम जे काही ते आचारसंहितेत येत नाही, त्यांनी आचारसंहितेमध्ये म्हणजे लवकरात लवकर करून घ्यावं अशी मी त्यांना पुन्हा पाठपुरावा करेल. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.